वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र आणि इयत्ता आहे 12वी. आमच्या कॉलेजमध्ये आज झालेली ही परीक्षा आहे आणि पूर्वपरीक्षा झालेली आहे 80 गुणांची आहे एकूण. आता पहा, अर्थशास्त्र इयत्ता 12वी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. नमुना म्हणून तुम्ही सोडवायला हरकत नाही. प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी यामध्ये दिलेली आहेत. सूचना, महत्त्वाच्या सूचना असतात त्या वाचायच्या आणि त्या फॉलो पण करायच्या आहेत. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक किंवा आकृत्या द्या. म्हणजे उत्तरामध्ये कोष्टक असतं किंवा आकृत्या असतील तर त्या काढल्याच पाहिजेत. 3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक दाखवलेले आहेत ते पूर्ण गुण आहेत. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे नवीन प्रश्न आहे त्याची सुरुवात आपण नवीन पानावर करायची आहे. नीटनेटकेपणा आपल्या पेपरमध्ये असला पाहिजे. नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर. चला तर पाहूया. 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, पूर्वपरीक्षा. प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 5 गुण आहेत, म्हणजे 5 विधान आहेत. आता इथे सूचना पहा की योग्य पर्याय निवडायचा आहे आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. फक्त उत्तर लिहायचं नाही तर विधान पूर्ण लिहायचं आहे. क्रमांक 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार उपयोगितेचे टिंबटिंब मापन करता येते असे गृहीत धरले आहे. आता इथे पर्याय दिलेले आहेत क्रमवाचक, संख्यात्मक, क्रमवाचक आणि संख्यात्मक दोन्हीही, आणि ड यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे संख्यात्मक. मग याचं उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य लिहायचं. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले आहे. क्रमांक 2. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात टिंबटिंब संबंध असतो. पर्याय आहेत प्रत्यक्ष, व्यस्त, परिणाम नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त. याचं अचूक उत्तर आहे प्रत्यक्ष. पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो. क्रमांक 3चं विधान. रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर मागणीची किंमत लवचिकता टिंबटिंब असते. पर्याय 0, 1, अनंत, 1 पेक्षा कमी. याचं अचूक उत्तर आहे 0. रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर मागणीची किंमत लवचिकता 0 असते. 4. पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय पुरवठ्याचा संकोच, पुरवठ्यातील घट, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. यापैकी अचूक उत्तर आहे पुरवठ्यातील वाढ. पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजे पुरवठ्यातील वाढ होय, असं पूर्ण वाक्य लिहा. 5. 2 भिन्न कालावधीतील वस्तूंच्या किमतीतील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे टिंबटिंब निर्देशांक होय. पर्याय किंमत, संख्यात्मक, मूल्य, सरासरी. अचूक उत्तर आहे किंमत. 2 भिन्न कालावधीतील वस्तूंच्या किमतीतील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक होय. 5 गुणांच्यासाठी अशा प्रकारे 5 विधानं असतील. दुसरा प्रश्न आहे ब. सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत याला आणि 5 दिलेले आहेत इथे. क्रमांक 1. किंमत स्वीकारणारा. इथे रिकामी चौकट आहे. किंमत करता मक्तेदारी. आता रिकाम्या चौकटीमध्ये काय येणार आहे? किंमत स्वीकारणारा, पूर्ण स्पर्धा. इथे जागा कमी आहे म्हणून मी पलीकडे उत्तर लिहिले. तुम्ही मात्र या चौकटीत लिहायचं. क्रमांक 2. उत्पादन पद्धती त्याचा संबंध मालसाठा. तर उत्पन्न पद्धती त्याचा संबंध, याचं उत्तर आहे घटक पद्धती. क्रमांक 3. नाणे बाजार, रिकामी चौकट. भांडवल बाजार, दीर्घकालीन निधी. तर याचं उत्तर आहे नाणे बाजार, अल्पकालीन निधी. क्रमांक 4. सर्वसाधारण समतोल, स्थूल अर्थशास्त्र. इथे रिकामी जागा आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र. तिथे उत्तर येईल आंशिक समतोल. आणि शेवटचं 5वं. एकूण प्राप्तीबरोबर त्याचं सूत्र लिहायचं. इथे सरासरी प्राप्तीचं सूत्र दिलं आहे, एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. मग इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे एकूण नगसंख्या गुणिले किंमत. अशा प्रकारे 5 गुणांच्यासाठी सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी प्रश्न येतो. आता प्रश्न पहिल्यातलाच क आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न. विसंगत शब्द ओळखा. 5 गुण आहेत त्याला. एक शब्दांचा गट दिलेला आहे आणि त्या गटामध्ये न बसणारा शब्द म्हणजे विसंगत आहे त्या गटाशी असा शब्द शोधायचा आहे. क्रमांक 1.
हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि सोने. आता या गटामध्ये न बसणारा शब्द आहे सोने, कारण हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे नैसर्गिक स्रोत आहेत. क्रमांक 2, भाजीपाला, अंडी, दूरदर्शन संच, फळे. याच्यामध्ये भाजीपाला, अंडी आणि फळे नाशवंत वस्तू आहेत, पण दूरदर्शन संच टिकाऊ वस्तू आहे म्हणून ते गटात बसत नाही. 3, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, बिंदू पद्धती आणि खर्च पद्धती. यामध्ये अचूक उत्तर आहे बिंदू पद्धती, कारण उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, पण बिंदू पद्धत नाही. क्रमांक 4चं विधान, एक जिन्सी वस्तू, एकच किंमत, विक्री, खर्च, बाजाराचे पूर्ण ज्ञान. याचं अचूक उत्तर आहे बाजाराचे पूर्ण ज्ञान, कारण एक जिन्सी वस्तू, एकच किंमत, विक्री, खर्च पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य आहे ते. क्रमांक 5, बाजार मागणी, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी आणि पूरक मागणी. या गटामध्ये न बसणारा शब्द विसंगत आहे बाजार मागणी. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि पूरक मागणी हे मागणीचे प्रकार आहेत, पण बाजार मागणी हा त्यामध्ये विसंगत शब्द आहे. प्रश्न क्रमांक आहे पहिला, त्यातलाच ड आहे, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा 5 गुणांच्यासाठी. विधान दिलेलं आहे, त्याला पारिभाषिक शब्द सुचवायचा आहे. क्रमांक 1, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे विवेचन करणारा समतोलाचा प्रकार. त्याचं उत्तर आहे समग्र समतोल किंवा सर्वसाधारण समतोल असं म्हटलं तरी चालतं. 2, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री. त्याला संकल्पना आहे अंतर्गत व्यापार किंवा पारिभाषिक शब्द. 3, संगणकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संगणकातून मिळणारी उपयोगिता. हा उपयोगितेचा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता. 4, 2 भिन्न कालावधीत आर्थिक चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन. त्याला म्हणायचं किंमत निर्देशांक. 5, शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा खर्च. त्याला म्हणायचं आहे महसुली खर्च. हा पारिभाषिक शब्द. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची आहे. कोणत्याही 3, एकूण 5 दिलेले आहेत, त्यातले 3च सोडवायच्या आणि 6 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक संकल्पना आहे. आता इथे फक्त मी संकल्पना कोणती आहे ती सांगणार आहे, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहायचं आहे. आणि तुम्हाला सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी या इयत्ता 12वीचे अर्थशास्त्राचे 168 व्हिडिओ झालेले आहेत आणि हा 169वा. आता या प्रश्नांची मी उत्तरं का देणार नाही आहे, तर मागेच या प्रश्नांची उत्तरं माझी देऊन झालेली आहेत. तुम्ही मागचे व्हिडिओ लेक्चर पाहिले तरी सगळी सविस्तरपणे संपूर्ण या प्रश्नपत्रिकेतला एकही प्रश्न नाही आहे असा की मी घेतलेला नाही आहे. त्यामुळे जर मी पुन्हा पुन्हा उत्तरं सांगत राहिले तर माझ्या चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण रिपिटेशन होईल ना, पुन्हा पुन्हा तेच तेच मी सांगते म्हणून मी आता फक्त जेवढे शक्य आहे तेवढे उत्तरं सांगते. दीर्घोत्तरी मोठे प्रश्नांची उत्तरं तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहून लिहायचे. 1, महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. ही संकल्पना आहे अंतर्गत व्यापार आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही चॅनलवर व्हिडिओ पाहून करू शकता. प्लेलिस्ट पहा, तिथे प्रत्येक पाठानुसार व्हिडिओ लेक्चर, स्वाध्याय, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन आराखडा सगळं मिळेल तुम्हाला. 2, टीनाने 50,000 रुपये एकरकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. त्याला म्हणायचं मुदत ठेव. क्रमांक 3, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. त्याला संकल्पना आहे उपयोगिता. 4, वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. ही संकल्पना आहे हस्तांतरित उत्पन्न. 5, खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किंमत स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली. त्याला म्हणायचं मागणीतील घट किंवा ह्रास. याचं स्पष्टीकरण तुम्ही बाकीचे व्हिडिओ लेक्चर पाहून लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्यातला ब, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 6 गुण आहेत, म्हणजे 3च लिहायचे ना, 2 गुण असतील एका फरक आला. 5 पैकी फक्त 3 सोडवायचे. 1, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, साठा व पुरवठा, किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. हे सगळे फरक स्पष्ट करा म्हणून असे व्हिडिओ लेक्चर मी तयार केलेले आहेत. ते प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता तुम्ही. याची उत्तरं मी दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे 3,
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 आणि 12 गुण आहेत. 3च लिहायचे, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न, 5 प्रश्न दिले, 3 लिहायचे. 1. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. 2. व्यापारी बँकांची कार्ये स्पष्ट करा. 3. सरकारचे करेतर उत्पन्न स्त्रोत स्पष्ट करा. 4. निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. 5. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धती स्पष्ट करा. हे याची उत्तरं तुम्हाला माझ्या चॅनलवरच व्हिडिओ पहा, तिथे मिळतील. प्रश्न क्रमांक आहे 4. खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाही ते सहकारण सांगा. कोणतेही 3 सोडवायचे आणि 12 गुण आहेत, म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 आणि 5 विधानं दिलेली आहेत. पहा, यामध्ये लेखन करताना कसं लिहायचं, तर विधानाशी सहमत आहात की नाही तो शब्द आलाच पाहिजे. खालील विधानाशी आम्ही सहमत आहोत, सहमत नाहीत असं वाक्य असलंच पाहिजे, त्याला 1 गुण आहे. आणि मग त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याची कारणं लिहायला बाकीचे 3 गुण असतील. त्यामुळे इथे जर तुम्हाला यापैकी काहीच येत नसेल आणि 5ही विधानांच्या खाली तुम्ही सहमत शब्द लिहून ठेवला किंवा असहमत शब्द लिहून ठेवला, तर त्यातले कुठले तरी 2-3 नक्कीच बरोबर येतील, म्हणजे ते सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नासारखे गुण मिळू शकतात. क्रमांक 1. मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. आता तुम्हाला माहिती आहे हे विधान चूक आहे, म्हणून तिथे लिहायचं असहमत, कारण अपवाद आहेत कोणते ते लिहा तिथे. 2. संपूर्ण अलौकिक मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. या विधानाशी आम्ही सहमत आहोत, कारण य अक्षाला समांतर असतो लवचिक वक्र. मग ती आकृती काढायची आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. क्रमांक 3. सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी पण आपण सहमत आहोत. मग दोन्हीतला फरक लिहायचा, सूक्ष्म आणि स्थूलमधला. क्रमांक 4. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. या विधानाशी आम्ही असहमत आहोत आणि त्याची कारणं लिहायची. मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही, निर्देशांकाचं मूळ वर्ष मानावं लागतं तेव्हाच तयार करता येतो. 5. क्रमांक 5 आहे, वस्तू व सेवा कराने जीएसटी. वस्तू व सेवा कराला जीएसटी म्हणतात. भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे आणि या विधानाशी आम्ही सहमत आहोत. त्याची कारणं पण मी व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलेली आहेत, ती मागे पाहू शकता. क्रमांक 6वा प्रश्न आहे हा. खालील तक्ता किंवा आकृती किंवा उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. आता इथे 8 गुण आहेत, म्हणजे 2 सोडवायचे. 4 गुणांना 1 प्रश्न, 3 दिलेले आहेत, 2च सोडवायचे. पहिला प्रश्न, बटाटा बाजार पुरवठा पत्रकाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता हा जो प्रश्न आहे तो आपला 5वं प्रकरण आहे बाजाराचे, 4थं प्रकरण आहे पुरवठा विश्लेषण. तिथे स्वाध्यायामध्येच हा सोडवलेला आहे मी प्रश्न, तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पहा. की हा तक्ता दिलेला आहे आणि तक्त्यावरून उत्तर द्यायची. 1. बाजारात उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नगसंख्येचा पुरवठा वरील पत्रकामध्ये पूर्ण करायचा आहे तो. मग तिथे पूर्ण करताना काय निरीक्षण करायचं आणि त्यानुसार तिथे उत्तरं लिहायची आहेत. आता आपण पाहूया, मी तोंडी सांगते तुम्हाला इथे किती किती उत्तरं येत आहेत ते. इथे येणार आहे 35, नंतर इथे आहे 40, इथे आहे 60, इथे आहे 112. तुम्ही करून पहा, येईल ते. आणि पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढायचा आहे, ते पण मी प्रश्न सोडवलेला आहे पूर्वी, मागे व्हिडिओ लेक्चर प्लेलिस्टवर पहा. क्रमांक 2. खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. आता इथे मागणीतील संकोच, मागणीतील विस्तार ह्या 2 आकृत्या दिलेल्या आहेत. आता ही पहा, ही आकृती आहे, आकृती दिलेली आहे, मागणीतला संकोच आहे आणि हा मागणीतला विस्तार आहे. आता पहा की इथे रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत इथे या 2 आकृतीवरून. की आकृतीतील मागणीतील टिंबटिंब दर्शवला आहे, ब आकृतीत काय दर्शवलेलं आहे, आकृतीत मागणी वक्र कसा सरकतोय, ब आकृतीत मागणी वक्र कोणत्या दिशेने सरकतोय, याची उत्तरं लिहायची आहेत. मग आता आपण पहिल्याचं उत्तर पाहूया. आता ही आकृती कोणती आहे, तर मागणीतील संकोच आहे. मी सांगितलं हा मागणीतला संकोच आहे. ब आकृतीत मागणीतला काय दाखवला आहे, विस्तार दाखवलेला आहे. आणि आकृतीतील मागणी वक्र कसा, तो उजवीकडून डावीकडे खालून वरच्या दिशेने सरकतो. आणि ब आकृतीमध्ये डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने सरकतो, असं इथं लिहायचं आहे 4 गुणांच्यासाठी. आणि यामध्ये 3रा प्रश्न आहे, उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आता उतारा पाहूया. शेतकी बँका शेतीसाठी कर्ज पुरवठा करतात. शेतीच्या निरनिराळ्या कामांसाठी शेतकऱ्यांना निरनिराळ्या प्रकारचा कर्ज पुरवठा लागतो.
खते, बी बियाणे वगैरेंची खरेदी, मालाची वाहतूक आणि विक्री व्यवस्था यासाठी अल्पमुदतीचे कर्ज लागते. शेतीच्या अवजारांची खरेदी, जनावरांची खरेदी वगैरेसाठी मध्यम मुदतीचे कर्ज लागते. जमीन खरेदी, विहीर खोदणे, बांध घालणे वगैरेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज लागते. शेतीला कर्ज पुरवठा करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेती मुख्यतः निसर्गावर अवलंबून असते, त्यामुळे पीक हाती पडण्याबाबत अनिश्चितता असते. शेतमालाला निश्चित किती किंमत मिळेल हेही अनिश्चित असते. शेतजमिनीच्या तारणावर कर्ज देणे गैरसोयीचे असते. कर्जाची परतफेड न झाली तर जमीन ताब्यात घेऊन व विकून कर्जाची वसुली करण्यात अनेक कायदेशीर अडचणी उद्भवतात. शेती साधारणपणे एखादी व्यक्ती किंवा कुटुंब करीत असते. साहजिकच कर्ज पुरवठा त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या पतपात्रतेवर अवलंबून असतो. या सर्व परिस्थितीत शेतीला कर्ज पुरवठा करण्यासाठी वेगळ्या बँका स्थापन कराव्या लागतात. शेतीसाठी ज्या प्रकारचा आणि स्वरूपाचा कर्ज पुरवठा लागतो त्याप्रमाणे कर्ज पुरवठा करता यावा अशा प्रकारे शेतकी बँकांचे अर्धसंघटन केलेले असते. आता पहा, हा परिच्छेद एकदा दोनदा वाचायचा, काळजीपूर्वक बारकाईने वाचायचा, नंतर प्रश्न वाचायचे आणि मग उत्तरं शोधायची आहेत. पाहूया यावर काय काय प्रश्न आहेत. यावर पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणारे कर्जाचे प्रकार स्पष्ट करा. आता पहिल्या परिच्छेदातच याचं उत्तर आहे. हे उत्तर लिहावं लागेल तुम्हाला इथे की कोणत्या कोणत्या खते, बी बियाणे वगैरेची खरेदी, मालाची साठवणूक यासाठी अल्पमुदतीचे कर्ज, शेतीचे अवजारं, जनावरं खरेदी यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज, जमीन खरेदी, विहीर खोदणे, बांध घालणे यासाठी दीर्घ मुदतीचे हे कर्ज लागतात असं तुम्ही इथे लिहू शकता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. शेतीला कर्ज पुरवठा करताना लक्षात घ्यावा लागणाऱ्या बाबी कोणत्या, हा दुसऱ्या परिच्छेदात आहेत. हे का इथे दिले, शेतीला कर्ज पुरवठा करताना बाबी लक्षात घ्याव्या लागतात. ते इथून अ पासून तर ड पर्यंत हे सगळं उत्तर लिहिता येईल तुम्हाला. म्हणजे हे पहिल्या परिच्छेदात 2 मार्काचं उत्तर आहे आणि दुसऱ्या परिच्छेदात 2 मार्काचं, असं 4 मार्काचा संपूर्ण परिच्छेद लिहिला तरी चालेल 2-2 मार्काला. प्रश्न क्रमांक आहे 6वा, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 दिलेले आहेत, 2 लिहायचे. 16 गुण आहेत, म्हणजे 8 गुणांच्यासाठी एक प्रश्न आहे. 1, पूर्ण स्पर्धेचा अर्थ वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. आता इथे पहा, पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहायला 4 गुण आणि वैशिष्ट्य लिहायला 4 गुण असं विभागणी होईल. 2, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. संकल्पनात्मक अडचणी लिहायच्या नाहीत, इथे फक्त व्यावहारिक अडचणी विचारलेल्या आहेत. 3, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादांसह स्पष्ट करा. आता इथे तुम्हाला काय काय करावं लागेल तर प्रस्तावना लिहायची सिद्धांताची, नंतर सिद्धांताचा जो नियम लिहायचा आहे, कोष्टक काढायचं आहे, आकृती काढायची आणि मग त्याचे अपवाद लिहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप पायऱ्याने जावं लागेल. हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, महत्त्वाचे, तयार करून ठेवा. आणि या प्रश्नांची उत्तरं मी 168 व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये दिलेली आहेत, म्हणून मी रिपीट करणार नाही. ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकता. प्लेलिस्टवर जा, मग तुम्हाला 12वी अर्थशास्त्राची प्लेलिस्ट मिळेल, तिथे हे सगळे व्हिडिओ लेक्चर मिळतील. एक नमुना म्हणून, महत्त्वाची प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा सराव करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. धन्यवाद.